मंडळी, शोले हा सिनेमा भारतीय सिनेमा सृष्टीतला अजरामर सिनेमा मानला जातो। अरे ओ सांबा, कितना इनाम रखे रे सरकार हम पर, किंवा ये हात हमको दे दे ठाकूर, नाहीतर बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना सारखे संवाद असणारा व प्रत्येक वाक्य यातलं गाजलेला हा सिनेमा आजही पब्लिक आवर्जून पाहतं। त्यातच या सिनेमाला 2 दिवसापूर्वी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हो, 50 वर्ष। इतका मोठा काळ लोटला तरी हा सिनेमा असली कसली जादू करून राहिलाय हे कोणालाही समजलेलं नाहीये। आणि यातले बहुतांश पात्र, मग ते जय, वीरू, गब्बर, बसंती, जेलर साहब, अहमद, कालिया आणि सांबा हे सगळेच तेव्हा नौके होते। मात्र शोले सिनेमानंतर त्यांच्यात काय काय बदल झाला, सध्या हे लोक काय करतात, शोले सिनेमानं त्यांना काय काय दिलं, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण शोलेमधील जी पात्र अजरामर झाली, ज्यांनी ती केली, ती माणसं आता काय करतात याचीच माहिती आपण आज डिटेल वाईज घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, शोले ह्या सिनेमाने 50 वर्ष होऊन ही मार्केट जाम केलं, याचं यश हे सिनेमा बनवणाऱ्या रमेश सिप्पींना जातं। कारण त्यांनी हा सिनेमा बनवलाच नसता तर आज जय, वीरूचे डायलॉग, गब्बर सिंगचे डायलॉग आपल्याला ऐकायलाच मिळाले नसते हो। आणि ही पात्र बॉलिवूडला सोडा, प्रेक्षकांनाही मिळाली नसती। कारण शोले सिनेमा मंडळी आल्यानंतर ही जी यातली पात्र आहेत ना, ती लोकांच्यात इतकी गाजली की लोक परत परत हा सिनेमा बघायला लागले आणि आजही परत बघतात। अहो, जादूच अशी होती। आज त्यातलीच पात्रे आत्ता काय करतात हे आपण जाणून घेऊयात आणि सुरुवातच करूयात अमिताभ बच्चनपासून। जयचं कॅरेक्टर साकारलेला अमिताभ बच्चन 1975 साली आलेल्या शोलेमध्ये, म्हणजे अमिताभ बच्चनच्या आधी हे जे अमिताभ बच्चन तसे फारसं प्रसिद्ध नव्हतं कॅरेक्टर किंवा नाव सुद्धा। मात्र शोले नंतर बच्चन यांची गाडी सुसाट सुटली होती। असंही जयच्या रोलसाठी बच्चन आधी शत्रुघ्न सिन्हा हा रोल करणार होते। मात्र धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं आणि अमिताभ बच्चन यांचा रोल हा फिक्स झाला। त्याला त्यांनी 4 चांदच लावले आणि आजही जय वीरूची जोडी गाजत आहे। जय साकारणारे अमिताभ बच्चन आज याच रोलच्या जोरावर सर्वात मोठे अभिनेते झालेले आहेत। शोलेने त्यांना नाव दिलं, सन्मान दिला। याच कारणाने त्यांना कितीतरी बिग बजेट सिनेमे पुढचे मिळाले। अगदी मंडळी, शोलेमुळे अमिताभ बच्चन हे आज बिग बी बनलेले आहेत। शोलेला 50 वर्ष उलटलीत। आज अमिताभ बच्चन 82 वर्षाचे असले तरी आज सुद्धा ते जाहिरात, सिनेमे व कार्यक्रमात विविध भाग घेतात। त्यामुळे त्यांचं कौतुक सगळेच करतात। त्यांचा फिटनेस, अभिनय हा कौतुकास्पद आहे। मात्र आजही ते शोले सिनेमामुळे त्यांना खूप ओळख व प्रसिद्धी मिळाली असं आवर्जून सांगतात। आणि त्याचमुळे मला कामे मिळाली असंही ते पुढे नमूद करतात। त्यांचा सिक्का टाकण्याचा सीन आज सुद्धा त्यातला प्रसिद्ध आहे बरं का। राजकीय, सामाजिक तसेच सिनेमा किंवा अन्य क्षेत्रात मिळालेला सन्मान ते शोलेमुळेच मिळाला असं आवर्जून बोलतात। आता या पुढची मंडळी व्यक्ती आहे तो म्हणजे सांबा। अरे ओ सांबा, कितना इनाम रखे रे सरकार हम पर, असं गब्बर जेव्हा सांबाला विचारतो तेव्हा सांबा 50,000 असं सांगतो। फक्त एकच डायलॉग असल्याने सांबा म्हणजेच मॅकमोहन ह्या अभिनेत्याने तेव्हा डिरेक्टर रमेश सिप्पींना विचारलं होतं की मला तर एकच डायलॉग आहे, मग कसं काय। यावर रमेश सिप्पी म्हणाले की पण फेमस तुम्हीच व्हाल। आणि झालं तसंच। आज सांबा हा शब्द जरी उच्चारला तरी लोक शोलेतला सांबाच लक्षात ठेवतात। रमेश सिप्पींनी सांगितलं होतं की तुझा डायलॉग एकच असला तरी कॅमेरा अँगल तुझ्याकडेच जास्त असेल, आणि तेच झालं। मॅकमोहन या अभिनेत्याचं नाव। त्यांचा शेवटचा सिनेमा 2010 साली आलेला। मात्र शोले नंतर मॅकमोहन यांना वेगळी ओळख मिळाली, पण त्यांना सांबा नावानेच हाक मारली जायची। 1970 ते 1980 हा काळ त्यांनी गाजवला। शोले नंतर त्यांना अनेक बिग बजेट सिनेमे मिळाले। डॉन, सत्ते पे सत्ता, रफू चक्कर, जंजीर, शान आणि यासारख्या 200 सिनेमातून त्यांनी काम केली। 2010 साली त्यांचं निधन झालं। शोलेत एकच डायलॉग असलेला सांबा उर्फ मॅकमोहन यांना त्यानंतर 200 सिनेमे मिळाले, हे सुद्धा कौतुकास्पदच आहे हो। मंडळी, या पुढचा अभिनेता आहे तो म्हणजे कालिया। सरकार, मैंने आपका नमक खाया है सरकार, कितने आदमी थे, 2 थे सरकार। कालिया हे कॅरेक्टर एकीकडे सांबाला जसा रोल कमी होता तसा कालियाला सुद्धा रोल कमीच होता, तरीही कालिया गाजला हो। 7 मिनिटाचा रोल बघितला तर तो सांबा तिकडे दगडा बसून असायचा तर कालिया कुठेतरी उभा असायचा। मात्र मोठ्या मिशा आणि डाकूचा ड्रेस घातलेला कालिया उर्फ विजू खोटे यांना ह्या रोलने 200 सिनेमे दिले। कारण विजू खोटे कॉमेडी सिनेमे पुढे करायचे, मात्र त्यांना कालिया ह्या नावानंच ओळखलं जायचं। कुठं बी जा, कितने आदमी थे हा प्रश्न त्यांना कायम चिकटलेला असायचा। एकदा तर ते म्हणाले होते की तेच ते उत्तर देऊन मी कंटाळले हो, मला काहीतरी नवं विचारा। आज विजू खोटे आपल्यात नाही आहेत। त्यांना शोले सिनेमानंतर कालियाची ओळख मिळाली आणि ती ओळख त्यांना शेवटपर्यंत सोबत राहिली। अंदाज अपना अपना मधला रॉबर्ट असेल, तसेच गलती से मिस्टेक हो गया हा त्यातला संवाद प्रसिद्ध होता। 2019ला त्यांचं निधन झालं। मात्र त्यांनी साकारलेला कालिया लोक आजही विसरलेले नाहीयेत। मंडळी, या पुढचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे वीरू। धर्मेंद्र यांनी साकारलेलं हे पात्र खतरनाकच होतं। थोडं अल्लड, थोडं विनोदी आणि गरजेला सगळं काही करणारं हे पात्र। धर्मेंद्र यांना वीरूच्या पात्राने नव्याने ओळख मिळाली। वीरूचे डायलॉग खतरनाक होते बरं का। एक एक को चुन के मारूंगा, तुम अगर एक मारोगे तो हम 4 मारेंगे, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना
सारखे डायलॉग धर्मेंद्रने अजरामर केले. आज धर्मेंद्र यांचं वय झालंय, मात्र त्यांनी साकारलेला वीरू हा अजरामर झालाय. त्यांना पुढे कितीतरी सिनेमे मिळाले तरी वीरूची ओळख त्यांनीही जपली व प्रेक्षकांनी सुद्धा. यापुढचं कॅरेक्टर आहे ते जेलर साहब. हम अंग्रेजों के जमाने के जेलर है आहा असं म्हणत जेलर असूनही ते पात्र विनोदी करणारे असरानी आजही लोकांना हसवतात. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ म्हणत जोरात चालणारे असरानी यांनी शोलेने त्यांना जेलरची ओळख दिली. असरानी यांनी मेन रोल केले नसले तरी बहुतांश फिल्ममध्ये त्यांनी विनोदी कामे केली. हलचल, भागम भाग, चुप चुपके आणि यासारख्या कितीतरी सिनेमात त्यांनी काम केलेले. ते रोल आजही लोकांच्या लक्षात आहेत. शोलेमुळे असरानी यांना मुख्य रोल नाही हो, पण लक्षात राहणारे रोल मिळाले. त्यामुळे शोलेमुळे त्यांना विविध आणखीन रोल मिळाले असं ते सांगतात. पुढचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे अहमद. सचिन पिळगावकरांनी साकारलेला अहमद सुद्धा गाजला. रोल छोटाच पण त्यांनी ताकदीने तो ओढला. समोर एवढे दिग्गज कलाकार असताना पिळगावकरांनी साकारलेला अहमदच्या रोलचं कौतुक हे सर्वांनीच केलं. आज सचिन पिळगावकर एक चांगले निर्माते, दिग्दर्शक तसेच अभिनेते आहेत जे हिंदी व मराठीत काम करतात. शोलेमुळे त्यांना हिंदी सिनेमासृष्टीत काम मिळत गेलं असं ते आवर्जून सांगतात. आता या पुढचं नाव आहे ते हेमा मालिनी यांचं. हेमा मालिनी यांना हा रोल तसा करायचा नव्हता हो, कारण हा रोल तसा छोटाच होता. त्यापूर्वी त्यांनी केलेले सगळे रोल हे मोठे होते, मोठमोठे सिनेमे होते. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली आणि टांगेवालीचा रोल त्यांना आवर्जून दिला. हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की मला समोरून सांगितलं की तुम्ही हा जर रोल केला नाही तर पस्तवाल बरं का. आज असं वाटतं की तो रोल केला म्हणून मला ओळख मिळाली असं ते आवर्जून नंतर सांगतात. बसंतीसारखा रोल केल्याने हेमाजींना प्रसिद्धी मिळाली आणि आज त्या प्रसिद्धीच्या जोरावर त्या खासदार सुद्धा झाल्या. शोलेमुळे आज त्यांचे राजकीय व सिनेमा क्षेत्रातले वजन हे चांगलंच वाढलेलं होतं. मंडळी, या पुढचा व शेवटचा व्यक्ती आहे तो म्हणजे संजीव कुमार, म्हणजेच आपले ठाकूर. ठाकूर न झुक सकता है न टूट सकता है, ठाकूर सिर्फ मर सकता है. यात संजीव कुमार यांची स्टोरीज वेगळी होती हो. ती या रोलसाठी आधी तयार नव्हते. त्यांना गब्बरचा रोल पाहिजे होता म्हणून ते डिरेक्टरच्या मागच लागले. पण सिप्पीने त्यांना सांगितलं की तू ठाकूरच करायचंस. त्यानंतर ठाकूर सुद्धा गाजला. शोलेनंतर संजीव कुमार यांच्याकडे आदराने लोक पाहू लागले. त्यांनीही पुढे अनेक सिनेमे केले ज्यात त्यांना शोलेचा फायदा झाला. मंडळी, हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ना त्यांना शोलेने भरपूर काही दिलं. कोणाला राजकारणात एंट्री दिली, कोणाला चांगले सिनेमे दिले, तर कोणाला थेट बादशाहच बनवलं. मात्र शोलेतल्या प्रत्येक कॅरेक्टरला शोलेने काही ना काही पुढे असं दिलंय. मग ते सामाजिक लेवलला असेल, राजकीय लेवलला असेल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून सगळं काही मिळालेलं असेल. हा सिनेमा लिहिणारे सलीम जावेद यांनाही शोलेने ओळख दिली. एका लेखकाला सिनेमा इतकी प्रसिद्धी मिळणं हे फक्त शोलेमुळे झालं. म्हणून शोले हा सिनेमा सर्वच कारणांनी हा वेगळा ठरतो. बसंती, जय, वीरू, अहमद, ठाकूर नाहीतर कालिया किंवा सांबा असतील, या सर्वांना शोलेने खूप दिलं. शोलेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने यातल्या पात्रांना शोलेने काय काय दिलं त्याचाच घेतलेला आम्ही हा छोटासा आढावा. आपल्याला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला अशाच विषयासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.